बहुतेक आपल्या अपघाताचं जर कारण जर असेल ना, तर आपल्या ताब्यातली कुठलीही गाडी असू द्या, त्या गाडीचा वेग. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे स्क्रीनवर, हा एक उदाहरणसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे की काही युवा पिढीमधली जी मुलं आहेत, त्यांची गाडी चालवण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही बघू शकता. कशाचं भान नाही, फक्त 2 चाकी वाहन काढायचं, हेल्मेटची म्हणजे त्यांना हेल्मेट हे माहीतच नसतं आणि अशा तऱ्हेने गाडी चालवतात. त्यांना अवजड वाहन दिसत नाही, लहान छोटं वाहन दिसत नाही. बस झिग झॅग करत त्यांना कुठं जायचं असतं हे त्यांना स्वतःला माहिती नसतं. नक्की कुठं जायचं आहे, त्यांचा प्रवास कुठे थांबणार आहे हे त्यांना सुद्धा माहिती नसतं. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. या व्हिडिओ बनवण्याचं कारण, लातूरमधील संविधान चौकामधला हा अपघात आहे. रात्रीची वेळ आहे आणि एका बसला ओव्हरटेकिंग करताना त्या 2 चाकी वाहनाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. बसमधील कॅमेऱ्यात हे टिपलेलं छायाचित्र आहे. अक्षरशः रात्रीच्या वेळी हा भरधाव गाडी चालवतोय. ओव्हरटेकिंग करून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि समोरून अचानक रिक्षा येते आणि तो तिथे थबकला जातो. त्याची गाडी तिथे थोडंसं संतुलन त्याच्या गाडीचं बिघडतं आणि तो अक्षरशः पडतो. शेवटच्या क्षणी ते रिक्षाची धडक त्याच्या गाडीला लागते, पण हा जसा पडला तसा हा बसच्या पाठीमागील टायर खाली आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील लातूर शहरातील सम्राट चौक ते गोल मार्केट मार्गावर एका खासगी बसच्या धक्क्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी संबंधित बस चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तिथल्या लोकांचा आक्रोश असा झाला की तिथे मग त्या पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार नोंदवली, बस चालकाचा निष्काळजीपणे वाहन चालवून या अपघाताला कारणीभूत ठरला, हा ठपका त्या बस चालकावर ठेवण्यात आलाय. मुळात बस चालकाची ही ते चुकीच नाही. आपल्या संवेदना त्या मुलाबरोबर आहेत, पण मुळात त्या बस चालकाची चुकीच नाही. काही लोक कमेंटमध्ये सांगत होते तो जो रोड आहे हा एकेरी वाहतुकीचा आहे. जर एकेरी वाहतूक म्हणजे रिक्षावाला हा चुकीचा आहे. जर तो रोड एकेरी वाहतुकीचा असेल तर रिक्षावाला नो एंट्री मध्ये आलाय, म्हणजे रिक्षावाल्याची चूक आहे. जर तो रोड दुहेरी वाहतुकीचा असेल तर तिथं तो बाईक चालवणारा जो व्यक्ती आहे तो चुकीचा आहे. कारण ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचं मुख्य कारण काय आहे? गाडीचा वेग आणि अत्यंत घाई, त्याच्यामुळे हा अपघात झाला. काही युवा पिढीमध्ये असतातच, तुम्ही सुद्धा बघू शकता रस्त्यावर, त्यांना कसलं भान नसतं, फक्त गाडी चालवायची, पळवायचं, हेल्मेट माहिती नसतं, वाहतुकीचे नियम सगळे डाब्यावर बसवायचे आणि अक्षरशः भरधाव गाडी पळवायची आणि त्याच्यातून असे अपघात होतात. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.